हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत वाळवणीचा पदार्थ दुसरा, जे की आहे मटकीच्या डाळीचे सांडगे। मिक्स डाळीचे सांडगे सुद्धा केले जातात, पण आज आपण इथे स्पेशली मटकीच्या डाळीचे सांडगे करणार आहोत। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसे बनवायचे तर या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो मटकीची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आपण ही डाळ मिक्सरला वाटून घेणार आहोत। जास्त पीठ करायचं नाहीये, जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे। मटकीचे दाणे दाणे दिसले पाहिजे इतकं वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। भरपूर अशी ठेचलेले लसूण टाकायचे आहे। लसणाने आपल्या सांडग्यांना खूप अशी छान टेस्ट येते। 2 चम्मच हळदी पावडर, इथे मी 4 ते 5 चम्मच लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त लाल तिखट करू शकता। लहान मुलं खाणार असेल तर तिखटाचा वापर कमी करावा। इथे चिरलेली कोथिंबीर भरपूर वापरलेली आहे। हे सर्व टाकून एकजीव करून घेऊया आपण मिश्रण। इथे आपण फक्त आणि फक्त पाण्याचाच वापर करणार आहोत। पीठ मळताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये। जितकं लागेल तितकंच पाणी वापरून आपण पिठाचा छान असा गोळा मळून घेऊया। पिठाचा गोळा जाडसर असाच मळायचा आहे, पूर्ण पातळ करायचा नाहीये। आपला छान असा पिठाचा गोळा मळून तयार होत आहे। तर बघू शकता पिठाला आपल्या खूप छान असा कलर आलेला आहे। जास्त पिवळसरही नाहीये आणि जास्त लालसरही नाहीये। जसा आपल्या सांडग्यांना कलर हवा तसाच आपला कलर आलेला आहे। बघू शकता छान असा पिठाचा गोळा मळून झाला आहे। आता आपण हा गोळा रेस्टसाठी ठेवणार आहोत। जवळजवळ 4 ते 5 तासासाठी रेस्ट दिला तर अतिउत्तम। जर आपल्याला इतका वेळ नसेल तर 2 तासासाठी तरी आपण तो पीठ बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून आपले सर्व जे आपण लाल तिखट, हळद, मीठ वगैरे टाकलेलं आहे ते छान पिठामध्ये मुरलं जातं। त्याने आपले सांडगे खूप टेस्टी बनतात। त्याच्यानंतर आता आपण इथे बारीक बारीक सांडगे तोडून घेऊया। एकदम पातळ, बारीक किंवा जाडसर असे सांडगे मोडायचे नाहीयेत, मध्यम आकाराचेच मोडून घ्यायचे, जेणेकरून सुकण्यासाठी सुद्धा सोपं जातं। छान असे सांडगे मोडून झालेले आहेत। आता हे उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे। जवळजवळ 4 ते 5 दिवस छान असं कडकडीत ऊन दाखवायचं, जेणेकरून आपल्या जे सांडगे आहेत ते वर्षभर छान असे टिकून राहतात। सुकल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो वर्षभरासाठी। जेव्हा भाजी कोणती नसेल घरात अवेलेबल तर आपण ही भाजी करू शकतो। तर कसे वाटले सांडगे? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि या उन्हाळ्यात सांडगे नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।